नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती, कशामुळे आणि एकंदरीतच या ठिकाणी कांदा खरेदीच्या गोंधळाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. नाफेड आणि एनसीएफ या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा झाली, मात्र त्यामध्ये प्रत्यक्ष धोरण अस्पष्ट असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जेथे कांदा उत्पादक जास्त आहे तेथे खरेदी केंद्राची संख्या कमी, शिवाय धोरणावर विसंगती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये गोंधळ उडला असून दोन्ही संस्थांचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप नामपूर तालुका सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिग्पाल गिरासे यांनी केला आहे. या संबंधित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे. यंदा नाफेडने अचानक कोणतेही निकष लावले. आतापर्यंत कांदा साठवणूक क्षमता 500 टन होती, तर मग आताच ती क्षमता 5000 टन का करण्यात आली. हा सर्व कारभार संशयास्पद आहे. तरी लवकरात लवकर नाफेड व एनसीएफ या संस्थांनी स्पष्ट करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा गिरासे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करून कारवाईचे आदेश द्यावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करीत आहे. ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतात, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत वारंवार वेळोवेळी पोहोचवल्या जात असतात. नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात. त्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. तर धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटू माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.